नगर परिषदच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने या भागातील एक धडाडीचे आमचे जुने युवा सहकारी श्री समाधान जिजा मस्के यांच्या प्रवेशासाठी होत असलेल्या या कार्यक्रमासाठी या मंचावर उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुक्याचे अध्यक्ष, जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आदरणीय भाऊसाहेब नाटकर साहेब, या मंचावर उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गेवराई नगर परिषदेच्या अध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार सौ शीतलताई महेश अण्णा दाभाडे यांचे प्रतिनिधी महेश अण्णा, या मंचावर उपस्थित असणारे सरपंच संघटनेचे अध्यक्ष आमचे सहकारी कालिदास भाऊ, इथं उपस्थित असणारे गेवराई नगरपालिकेचे नगरसेवक श्याम काका, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष दीपक तात्या, बंडू शेठ मोठे, या मंचावर उपस्थित असणारे ज्यांनी अतिशय सविस्तर असं मार्गदर्शन केलं ते आमचे महाराज शांतीलाल नाना, उपस्थित श्रीरामजी आरगडे, माजी नगराध्यक्ष विनोदजी सौंदरमल, कृष्णा भैया, रवी दादा, इथं उपस्थित असणारे माजी उपाध्यक्ष खाजा मामू, आरपीआयचे तालुका अध्यक्ष आमचे सहकारी किशोररावजी कांडेकर साहेब, दोंडराईच्या सरपंच शीतल साखरे, शीतल धोंडरे, उपस्थित असणारे विलास भाऊ, आणि या मंचावर ज्यांनी अतिशय चांगलं असं इथं आपले विचार मांडले ते विधानसभाचे अध्यक्ष आमचे सहकारी गजाननजी काळे, उपस्थित सर्वच या मंचावरील ऍडव्होकेट आमचे सहकारी मित्र रवी भाऊ, दादासाहेबजी, ज्येष्ठ माजी नगरसेवक अण्णा, आणि समोर असणारे सर्व गेवराई शहरातील, मी या सगळ्यांचे नाव घेऊ शकतो, परंतु भरपूर वेळ झालेला आहे आणि येतो आधी सुरुवात आहे आताची, आणि माझा पहिलाच दिवस आहे. आधी साहेबांनी जे काय आहे सगळे वातावरण ढवळून त्या ठिकाणी काढले, नुसतं साहेबांनी नाही तर तुम्ही सगळ्यांनी ही निवडणूक आपल्या हातात त्या ठिकाणी घेतलेली. गेवराई नगर परिषदेची निवडणूक होणार आहे, आपले उमेदवार जाहीर झालेत, सगळ्याजण मोठी ताकद या गेवराई शहरामध्ये जे काय आहे ही आपली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवछत्रपती परिवाराची हे एकवटलेले आहे. त्याच्यामुळे आता इथून पुढे बोलताना गट तट कुणी काय बोलू नका, सगळे एक दिलानं जोमानं ताकदीनं ते कामाला लागलेले. त्याच्यामुळं गटतट विसरून जा, कामाला लागा नाही तर आता कामाला लागलेले. आणि आता फक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तर आमच्या भगिनी शीतलताई या जाहीर भैया साहेबांनी केल्या. प्रभाग जे काय आहेत त्याच्यामध्ये आता 10 तारखेपासून अर्ज भरण्याला त्या ठिकाणी सुरुवात होते, बरोबर. ज्या त्या प्रभागामध्ये सक्षम असा उमेदवार भैया साहेब जाहीर करतील, सगळ्याला विचारात घेऊन जाहीर करतील. जो सक्षम आहे त्या उमेदवाराला सगळ्यांनी त्या ठिकाणी एक मताने एक दिलानं
त्याला ताकदीनं त्याच्या पाठीमागे उभा राहायची भूमिका ही सर्वांनी आपल्या या शिवछत्र परिवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं त्या ठिकाणी घेतली. आता भरपूर वेळ जायचाय. आता शिक्त मी म्हणलं सुरुवात झालीये, परंतु आता हे लोक गुंतावीळ झालेत. गुंतावीळ मी आता काही एवढं जास्तीच बोलणार नाही महाराज. पावसाळलेत का पिसाळलेत का काय, परंतु मला त्यांना सांगायचंय सुरुवातीला एवढं गरमी दाखवू नका. थंडीचे दिवस आहेत, नका दाखवू. आणि शिवछत्र परिवाराला दाखवूच नका, बिलकुल दाखवू नका. आता पहिल्या दिवशीच लगेच जे काय आहे मी शिवर ताव मारू नका आणि त्याच्या कांठाळीत द्या असल्या गोष्टी करू नका, बिलकुल करू नका. कारण भैया साहेबांनी आमची चर्चा झाली की निवडणूक जे काय आहे ती निवडणूक फक्त सकारात्मक दृष्टिकोनातून आणि विकासाच्या मुद्द्यावर या गेवराईकरांच्या दारात आपल्याला जायचंय, त्यांच्याकडे नतमस्तक व्हायचंय, त्यांना समजून सांगायचंय. आणि मतदार गेवराईकर अतिशय सुज्ञ आहेत. त्यांनी विधानसभेला आणलं एकदम ह्याच्यात कसं खेळण्यात आणलं. आता ह्या नगरपालिकेला कसा टप्पू हाणायचा ह्यांना सगळे सुज्ञ आहेत, त्यांना माहिती आहे. 11 महिन्याच्या 11.5 महिन्याच्या कालखंडामध्ये उद्याच्या 23 तारखेला 1 वर्ष होत आहे. भरघोस निधी या गेवराई शहरामध्ये जे काय आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणण्याचं काम हे आम्ही केलं. ते काम फक्त लोकांपर्यंत घेऊन, बाकी ह्या गोष्टीचा थरा देऊ नका. मिशावरचा पीळ आणि हे ते बघतो, आम्ही बघतो. आणि आज ते बाउन्सर फ्युन्सर कोणतरी आज बोललं वाटतं. अरे बाउन्सर रोज आणि भेटते ते भाऊ म्हणा. तुझ्या पिताश्री ना मी पोलीस स्टेशन मधनं 2000 लहान होतो मी त्यावेळेस. कुठं पाय जाऊन पळून गेला ते तुझा वडील त्या विजयसिंह पंडितला ह्या गोष्टी करू नका. मी आता सांगितलं कुणी महाराजांनी कुणी संविधानिक पदावर आहे. मला सगळ्या गोष्टीचं तारतम्य आणि या गोष्टी करायच्या असतात. पण जर का लय जोर असेल तर मग आम्ही तिथे त्यांचे पंडित आहे दाखवतो. आणि पहिलेच सांगितलं कुणीच नावावर जायचं नाही, नावावर जायचं जाऊ नका. जिथं कुठं तशी वेळ येईल ना मग बघू. परंतु इथून पुढं असल्या वाईट गोष्टी निश्चितपणानं करणार. तोंडात असल्या वाचाळ गोष्टी काहीतरी हे करण्याचं काम बिलकुल शिवछत्र परिवाराकडनं होणार नाही. आमचा पृथ्वी असेल, रणवीर असेल, नवीन रक्त या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या नाही. कारण आपल्याला सकारात्मक ह्यांना काही बोलायला नाहीये, ह्यांना काही सांगायला नाहीये. म्हणून असल्या हातापायाच्या गोष्टी हे करतायत. परंतु आपण निवडणूक ती तिकडे निश्चितपणे त्या दिशेने घेऊन जायची. तुम्ही बोला. एक ठिकाणी मी ऐकलं मी असंच ह्याच्यावर म्हणले मला रोडवरच्या बाजार दुकानात आणायचा आहे, हक्का मार्केट मला अभिमानाने सांगायचंय, असं करायचंय तसं करायचं. अरे बाबा घ्या बाबूराव त्यांना म्हणाव, त्यांना मला काय म्हणायचंय ते तर झालं. त्यांना म्हणाव तुम्ही हे करायचंय ते करायचंय. कसं काय म्हणायचे लोक वेडे आहेत का? वेडे आहेत का लोक गेवराईतले? 18 वर्ष झाले ना. किती 18 वर्ष झाले नगरपालिका ही तुमच्या एक हाती ताब्यात आहे. तुम्ही त्या 18 वर्षात नगरपालिकेच्या माध्यमातून आणि 1 दशक विधानसभेचे तुम्ही त्या ठिकाणी प्रतिनिधी होते, तुमच्या जबाबदारी होती. तुम्ही ह्या काळामध्ये काय दिवे लावले हे तुम्ही लोकांना सांगा.
हे गेवराईकरांना तुम्ही सांगा. आमचे बाबूराव म्हणले असं, तुम्ही काय दिवे लावले तर दिवे लावले तिकडं, तिकडं खंडर झालं ना, खंडर झालं ना तिकडं. तुम्ही जे आहे ते काय दिवे लावले त्याच्यावर बोला. तुम्ही काय केलंय, तुम्ही काय केलेलं आहे ते सांगा. जे काय केलं असेल त्याच्यावर तुम्ही त्या ठिकाणी बोला. त्याच्यामुळं हे असं काहीतरी बोलायचं, वाही बोलायचं, आमदारच माहित नाही कोण आहे, 4 आमदार आहे. अरे 4 काय, 1,16,000 सगळे आमदार असू दे ना. 4 आमदार असू दे की. तुझा एक आमदार तू भेटत नव्हता ना. बरं 4 आमदार आहे. बरं काय खराब काम केलं, काय खराब काम केलं. अहो आम्हाला लोक हक्कानी बोलते, हक्कानी हक्कानी. आता एक 8-10 दिवस झाले, पाऊण वाजता फोन आला मला धम्मा, पाऊण वाजता. कुठून? बोदेगाव बस स्टँडवर. एका मुलाचा माझ्याकडे नंबर सेव्ह नव्हता. म्हणजे बोदेगावहून राजे गेवराईला गाडी जे काय आहे, आणि काहीतरी विद्यार्थी आहेत का काय, महिना 8-15 दिवस झाले. आम्ही विद्यार्थी आहेत का काय काय मला आठवना. आणि इथं बोदेगावच्या बस स्टँडवर जे काय आहे ते मुली आहेत, आणि ते आम्ही 3 घंट्यापासून बसलोय, 4 घंट्यापासून बसलोय. म्हणजे गाडीच लागणार, गाडीच लागणार. त्याला रात्री पाऊण वाजता ते काहीतरी 8ची गाडी 9:30ला लावतो, देतो, 10ला देतो, असं काहीतरी ते झालं. कोणती इकडे येणारी गाडी खराब झाली का. रात्री 1 वाजता तिथल्या त्या डेपो मॅनेजरचा नंबर घेतला, त्याला फोन लावला. त्याला म्हणलं पोरं आहेत, मुली आहेत, आत्ता 15 मिनिटात गाडीची व्यवस्था झाली पाहिजे, त्यांनी मला फोन केला पाहिजे. 15 मिनिटाला त्या पोरांनी मला तिथला व्हिडिओ पाठवला. गाडीत सगळे लेकरं बसायला लागले, आणि त्या ठिकाणी ती गाडी तिथून रवाना झाली की डेपो मॅनेजरचा फोन मला 1:15 वाजता. हे काम आहे. तुम्ही आम्हाला सांगता ते जाऊ द्या तिकडं, कोण आमदार, आमदारच माहित नाही कोण आहे, हे सोडून द्या. हे लोकांना आधार दिलासा देणाऱ्या गोष्टी आहेत, हे करायला पाहिजे होतं. तुम्ही काय केलंय आता इथं मला इथं आरडून ओरडून सांगण्याची काय गरज नाही. लोकांनी फरक तर केला ना, म्हणून तो बदल केलाय. त्यामुळं तुम्ही ह्या गोष्टी ठीक आहे, लोकांना सगळं कळतंय. फक्त माझं म्हणणं आहे की तुम्ही सकारात्मक गोष्टी घेऊन चला. निवडणूक ही निवडणुकीसारखी झाली पाहिजे, लोकशाही मार्गाने. लोकांना तुम्ही दबाव आणू नका, आम्ही कुणाला दबाव आणू, कुणाला दबाव आणण्याची गरज नाही, काय नाही काय. लोक जे काय आहेत, लोकांना पटतंय, सुज्ञ कळतंय, हे लोक प्रवाहात त्या ठिकाणी आहे. लोकांना कळतंय की आज राज्यात सत्ता आहे, केंद्रात सत्ता आहे. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ज्यांच्या हातात राज्याची तिजोरीची चावी आहे, ते बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा आहेत. आणि अजितदादा सगळ्यात महाराष्ट्रातला एक लाडका आमदार विजयसिंह पंडित आहे, तो गेवराईचा आमदार आहे. हे लोकांना कळतंय, लोकांना कळतंय. मला दुसऱ्या जिल्ह्यातले लोक राष्ट्रवादीचे, मी आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची बैठक मुंबईला झाली, त्या वरळी 2ला बैठका चालू होत्या 2-3 दिवस. आपला बीड जिल्हा ज्या दिवशी होता त्या दिवशी दुसरे 2-4 जिल्हे होते आजूबाजूचे मराठवाड्याचे. ते मला सांगते की आमची शिफारस अजितदादाकडे. ही लोकांची भावना. त्याच्यामुळे लोकांना सगळं कळतंय की काय करायचंय काय नाही, नगरपालिका कुणाच्या ताब्यात द्यायची आहे. अहो 11.5 महिन्यामध्ये इथं प्रशासक आहे, आमचं तर काही नाही सुद्धा. काय केलंय, वैयक्तिक स्वरूपाचे काम असू द्या, पीटीआरचा प्रश्न असू द्या, शहरामधले त्या ठिकाणी रस्ते असतील, ड्रेनेज नाल्याचे काम असतील, सामाजिक काही विषय, शादीखाना असेल, हे सगळ्या गोष्टी जे काही आहेत हे शिवछत्र परिवाराने त्या ठिकाणी मार्गी लावल्या. म्हणजे एक त्या ठिकाणी त्याला ट्रेलर म्हणायचं.
तर पूर्ण जर आपल्याला विकासाचा पिक्चर बघायचा आहे तर संपूर्ण 5 वर्ष जे काही आहे अतिशय अनुभव असणारे आमचे महेश अण्णा यांच्या सुविध पत्नी, ज्या की तिथलीच लेख आणि तिथली सून, त्यांना सर्व माहिती, त्या काय कुठून बाहेरून आले ते घेतल्याच आहे. सगळ्या गोष्टीची जाण आहे, माणसं माहिती आहे, सगळे लोकांमधले आहेत. निश्चितपणाने जे काही आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं पुढच्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगराध्यक्ष आणि संपूर्ण नगरसेवक तुम्ही सपात्रिक असं दान त्या ठिकाणी करायचं, यांना आशीर्वाद द्यायचे आणि निश्चितपणानं पुढच्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये या गेवराई शहरातील सुजाण आमच्या नागरिकांना कुठल्याही गोष्टीचं काही दाखवण्याची गरज पडणार नाही किंवा समजून सांगण्याची गरज पडणार नाही. तो विकास, ते काम शहरामध्ये त्या ठिकाणी निश्चितपणानं दिसत अशा पद्धतीची ग्वाही देतो. अजून भरपूर वेळ आहे, त्याच्यामुळे आता सगळंच बोलत नाही. पुढच्या काळामध्ये जसं जसं आपल्याला, तर मी म्हणलं, आपल्याला फक्त लोकांपर्यंत तेवढा आपण विचार करायचा, बाकी गोष्टीकडे कुठेही थाळा देऊ नका. आता सगळ्याच लोकांनी काय शेअर मारलेत, शेवटी एक माझा बी होऊन जाऊ द्या. वो समंदर खंगालने में लगे हुए. समंदर म्हणजे काय? शिवछत्र परिवार आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद आहे. वो समंदर खंगालने में लगे हुए, वो हमारी कमियां निकालने में लगे हुए हैं. हमारी कमियां म्हणजे आपली कमियां निकालने में लगे हुए, वो हमारी कमियां निकालने में लगे हुए, जिनकी लंगोट तो फटी हुई है. दोघांची पण एकाचं तर डिपॉझिट गेलं आणि दुसऱ्याची हॅट्रिक झाली, तरी म्हणतोय मला आमदार म्हणते. अरे शुद्धी दे बाबा, शुद्धी दे, तंद्रीत आहेत वाजून. इनकी लंगोट तक फटी हुई है, वो हमारी पगड़ियां उछालने में लगे हुए. सोपं नाही. दोघं एक अजून कोण आणायचे ते आणा, वेळ आणि काळ दाखवून देईन. येणाऱ्या 3 तारखेला जे काही आहे गुलाल हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आणि त्या ठिकाणी आपल्या ठिकाणी असणारे अशा पद्धतीची ग्वाही आपल्या सगळ्याच्या आशीर्वादानं, आपल्या सगळ्याच्या ताकदीनं आणि एकीच्या जीवावर सर्व गेवराईकर येथील सुजाण नागरिकांना, मतदार मायबाप जनतेला त्या ठिकाणी देतो. आणि समाधान जिजा हे प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या बरोबर काम त्यांनी केलं. त्यांनी एक निवडणूक आपल्या बरोबर त्या ठिकाणी लढवली. मला वाटतं आज त्या ठिकाणी त्यांच्या मातोश्री आपल्यामध्ये नाहीये, परंतु त्याच उमेदवार 2017ला त्या ठिकाणी आपल्या होत्या 16. त्यांनी मला त्यावेळेस घरी बोलून माझं औक्षण केलं. आज ते आपल्या हयात नाहीयेत. निश्चितपणानं त्यांचे आशीर्वाद आपल्या सगळ्यांबरोबर आहेत. समाधान जिजा सारखा एक तरुण आमचा सहकारी हा अतिशय योग्य वेळेवर आपल्या या प्रवाहामध्ये आमच्या बरोबर आला. त्यांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनपूर्वक त्या ठिकाणी स्वागत करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये, मागच्या काळामध्ये काही गोष्टी कमी जास्त जिजा झाल्या असतील, परंतु निश्चितपणानं तुमच्यासारखा एक उमदा धडाडीचा कार्यकर्ता तुम्हाला ताकद देण्याचं काम निश्चितपणानं मी करीन अशी ग्वाही तुम्हाला या निमित्तानं देतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज, जय राष्ट्रवादी. धन्यवाद. सर्वांना विनंती, कोणी उठायचं नाहीये. आपला जो मुख्य कार्यक्रम आहे प्रवेशाचा तो या ठिकाणी संपन्न होईल.